सागर विचाराचा मार्ग विकासाचा सर्वांच्या प्रगतीचा शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक प्रोफेसर डॉक्टर चंद्रशेखर काले उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव श्री निवृत्तीजी गावंडे हे उपस्थित होते। जिल्हा समन्वयक प्रोफेसर डॉक्टर चंद्रशेखर काले सरांनी स्वतःच्या व राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे योगदान याविषयी स्वयंसेवकांना सांगितले की आणि माझ्या प्रिय स्वयंसेवक आणि स्वयंसेवक विद्यार्थी मित्रांनो, शिबिराच्या समारोपाप्रसंगी ज्या महान विभूतीला आपण या ठिकाणी पूजन केलं त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज, त्याचबरोबर संत तुकडोजी महाराज, संत सावता माली आणि महात्मा गांधी यांच्या विचारातून ही राष्ट्रीय सेवा उभी राहिली। या सगळ्यांच्या विचारांना नमूद त्याचं कारण असं जिच्या हाती पाळण्याची ती जगातील उदारे समजतो, बरोबर आहे? कारण येणारा भारत हा तुमच्या हातात आहे, युवकांच्या हातात आहे। जेव्हा इंग्रज भारत सोडून चालले होते त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला गेला होता की आमचं भारताचं भविष्य काय, तुम्ही तर आता इथून निघून चालला। तर त्यांनी काय सांगितलं, तुमच्या तरुण विद्यार्थी जे काय असेल, तरुण असेल, ती मुलगा असेल की मुलगी असेल, त्यांच्या ओठावर जे गीत असेल ते तुमचं भारताचं भविष्य असेल। तर मित्रांनो, आल्यापासून बघतोय तुम्ही जी गाणी गायली तिथं कोणी पिक्चरची गाणी नाही गायली, बरोबर? खूप सुंदर सुंदर तुम्ही इथं गाणी गायली, जेणेकरून तुमच्यामध्ये राष्ट्रप्रेम आहे। आणि मला असं वाटतं 7 दिवसाचं फलित भरपूर मोठं आहे। तुम्ही इथं उपस्थित आहात, हे बरेच कार्यक्रमाची आधी घडल्यासाठी वाचली आणि विशेष म्हणजे हे सगळं जे तुम्ही काम केलं त्याची परिणिती या ठिकाणी आपल्याला आली। या ठिकाणी आणखी महत्त्वाची म्हणजे बात होती की कार्यक्रमाचं शिस्तबद्ध नियोजन। कारण बऱ्याच वेळेस मी जेव्हा जातो तिथं मुलं कुठेतरी बाहेर गेले असतात, तिकडे सर त्यांना बोलवतो, असं नाही। मी जेव्हा आलो त्यावेळेस मला जाणवलं की मुलं आणि मुली व्यवस्थित आपल्या ठिकाणावर व्यवस्थित बसले, कोणी बाहेर भरकट दिसतं नाही। म्हणजे ही शिस्त फार महत्त्वाची। कारण मित्रांनो, हा शिबिरात समारोप झाला असं मी म्हणत नाही, कारण हे फक्त फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली तुम्ही आज शिबिर सोबत। कारण 7 दिवसामध्ये जे तुम्ही शिकला त्या वर्षभराची काही शिकला ती शिबिरे तुम्ही सोबत घेऊन चालले जातात, हेच तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे। या ठिकाणी सरांनी तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं, ज्या काही गोष्टी समजून सांगितल्या तेच तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि मला असं वाटतं हे या ठिकाणी तुम्ही सरांनी केलेले त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। आताच उल्लेख केला सरपंच साहेबांनी की आमच्या या ठिकाणचा महत्त्वाचा उद्योग म्हणजे भाजीपाला। आणि मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाचं नाव संत सावता माली आणि भाजीपाला याचा फार मोठा संबंध आहे। त्यामुळे मला कधी असं वाटतं की टकले सर त्या ठिकाणी अभिनंदनही मी करेल का, कारण की त्यांनी गाव निवडताना फार विचार केला असा। आणि 1-2 गोष्टी अशा झाल्या, कारण मला सरांबद्दल बऱ्यापैकी माहिती, प्रत्यक्ष आमचं तेवढं वार्तालाप नसं झाले, पण कसं असतं माहिती का, गुलाब चुकून कोपऱ्यातही ठेवलं तर त्याचा स्वाद दरवत असतो, एखादी अगरबत्ती कोपऱ्यात लावली तरी तिचा स्वाद बाहेर दरवत असतो। तसं सरांचं म्हणजे सर इथं एवढं स्तुती नाही जी फाट टेकली। कारण या ठिकाणी बघितलं की बुके असेल, आता आमच्यामध्ये काही राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वय, जिल्हा समन्वय म्हणजे काय की जिल्ह्याचं जे ऑफिस आहे, म्हणजे उदाहरण आपण राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि त्याच्यामध्ये जोडणारा दुवा आम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुके द्यायचा नाही, बुक द्यायचं। आणि मला ते तिथं जाणवलं, म्हणजे कुठलीही फॉर्मॅलिटी नाही, एकदम साधेपणानं जे गरज आहे ते या ठिकाणी होते। त्यामुळं तुम्ही काम केलं, फक्त इथं आपल्याला काय करायचं की या लोकांनी आता बऱ्याच वेळेस मला वाटतं सरपंचाला काय म्हणजे की भाजीपाला काय होतं, बऱ्याच वेळेला बघतो मार्केटला गेला का तरी भाव पडला की तो भाजीपाला वाया जातो किंवा कमी जाणार आपल्या विकता येतो। तर खरं म्हणजे गावकऱ्यांना इथं असं काही उभारता येईल का आपल्या माध्यमातून किंवा आपल्या जिथून की तो संवर्धन कसा करता येईल, प्रिझर्व कसं करता येईल, म्हणजे जेणेकरून आपला तो 24 आवर्स 24/7 म्हणजे वर्षभर त्याला प्रिझर्व करून तो वापरता येईल, म्हणजे जे गावकऱ्यांना खराब होणार नाही। सर्व उदाहरण आपण एखादं जसं आज बघितलं आपण टोमॅटो केचप खातो, तसं तुम्हाला इथं या भाजीपाल्यावर काही
प्रिझर्वेटिव्ह वापरून तुम्ही त्याला प्रिझर्व करता येईल का? म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस बघा, एक कोथिंबीर जुडी आज जर मार्केटला गेला तुम्ही समजा की 10 रुपयाला 10 मिळत असेल आणि तीच उन्हाळ्यामध्ये 10-20 रुपयाला आपल्याला 1 मिळते. मग हे याच्यासाठी काही करता येईल का आपल्याला? हा एक भाग आहे. गट शेतीबद्दल सगळ्यांनी खूप सांगितलं आणि खरोखर ते जर सगळ्यांनी केलं यासाठी आपल्या गावाकडनं अवेअरनेस करता येईल. हा आपलं पुढचं टार्गेट. आणि मी समारोपाला आलो ते नाही सांगा बोला, कारण पुढचं टार्गेट आपलं काय ते वारंवार येथील या गावकऱ्यांशी आपला संवाद साधून आणि आपलं काय यांनी बोललं अतिशय सुंदर असं दिव्य धोरण आणि संवाद नामुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे सांगितलं त्यांनी की नॉट मी बट यू. खूप मोठा अर्थ माझ्यासाठी नाही तर समाजासाठी. मित्रांनो, आपण जन्माला येतो, आपल्या जन्माला येण्यामध्ये फार मोठा उद्देश आहे. जर तुम्ही थिअरी पिक्चर पाहिला असेल तर त्यात त्याने सुरुवातीला सांगितलं नाही आपण लाखो लोकांना पाठवून आपला जन्म घेतला. मग प्रश्न उपस्थित झाला की का? लक्षात ठेवा, वाय, हाऊ आणि व्हेन हे 3 प्रश्न आपल्याला नेहमी पडले पाहिजे. न्यूटन मोठा झाला त्या 3 प्रश्नामुळे. तुम्हाला कुठे का बसतो आपण इथं, कशासाठी बसतो, हे प्रश्न आपण प्रत्येक वेळेस आपल्याला विचारायचे. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर वाय, हाऊ अँड व्हेन ते या पद्धतीने तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं हे नॉट मी बट यू माझ्यासाठी समाजासाठी. ते जन्माला ते 3 ऋण घेऊन येतो. कोण कोणते? एक असतं मातृपितृ, दुसरं असतं समाज ऋण आणि तिसरं असतं गुरु. हे 3 ऋण असे मित्रांनो जी काही आपण कधीच उतरवू शकत नाही, त्याच्यापासून उत्तराही होऊ शकत. ज्या वडिलांनी आपल्या लहानचं मोठं केलं, वाढवलं, ज्या गुरुंनी आपल्याला शिकवलं, ज्या समाजाने आपल्याला शिकवलं, त्यांचं ऋण आपण कधी उतरू शकत नाही. म्हणून नानीचं सोशल अॅनिमल असं म्हटलं गेलं. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे ह्या समाजाचं ऋण उतरण्यासाठी ही एक संधी तुम्हाला चालणार नाही. तुम्ही या संधीचं सोडून केलं तर निश्चित तुम्हाला फायदा. आता बरेच मुलं असं होतं सर आम्ही इथं काम करतो सगळं करतो पण आमचा फायदा काय? आता इथं मी थोडंसं बघितलं काही उन्हाळा मला जाणार त्या उन्हाळा नाही कदाचित ते तुमच्यासाठी तुमच्या पुढच्या भविष्यासाठी ते मार्गदर्शक तत्व असेल, पाऊल असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आता परवा म्हणजे 8 दिवसापूर्वी आमची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात. ते तुम्हाला माहिती नाही, मला माहिती. मला वाटतं हेडले सर सांगितलं असेल. हेडले सरचे पहिलं वर्ष पण इथं मुद्दाम मी उल्लेख करेल की कल्याणकर सर राष्ट्रीय सेवा योजनेचं मार्गदर्शन आणि बऱ्याच वेळा त्याच्यावरून घेतलेलं आहे. तर त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही जर ही डायरी मला वाटतं डायरी मिळाली असेल तुम्हाला, मिळाली सगळ्यांना विद्यापीठामध्ये ह्या डायरी तुम्हाला मिळतात. त्या मिळाल्या वाचतात वाचा. ह्याच्यामध्ये मुद्दा मी तुम्हाला काय सांगितलं, काय जाणवं ते सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला जो संधी फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड इयरच्या मुलांना काय काय फायदे आपले. एक तर फायदा तुम्हाला गुरुजनांना सांगितलं असेल आपल्याला हॉल तिकीट होऊन NSCचा पेपर आलेला आहे आणि NSCचे 10 मार्क पण मिळतात. तो एक फायदा आहे. दुसरा फायदा काय आहे मित्रांनो, की आता जी परवा मीटिंग झाली त्यामध्ये आव्हानचं आम्ही सिलेक्शन केलं. बरोबर आहे. आव्हान काय हे थोडक्यात सांगतो. म्हणजे सिलेक्शन काय करतं, एखादी काही आपभीती आहे, आपभीती काय होईल ते सांगता येत नाही. घरामध्ये गॅस सिलेंडर सपोर्ट झाला, एखादा माणसाला हार्ट अटॅक येऊन रस्ता पडला, बरं बऱ्याच वेळा असं होतं. आणि आपण हे जे काही शिकलो समाजासाठी आपण काय करू शकतो ते हे आपलं डिझास्टर आलं, एखादं संकट आलं आपल्याला, वादळ आलं किंवा एखाद्या ठिकाणी आग लागली तर काय करणार आपण तिथं. ते हे टेक्निक आपल्याला जमलं पाहिजे. हे तिथं आपल्याला शिकवलं जातं. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथं ते शिबिर आता 16 जानेवारीपासून होते. ते खंत झालेली की आपल्या माध्यमाचा एकही विद्यार्थी तिथं आलेला नाही. तर खरं म्हणजे तुम्ही भाग घेतला पाहिजे. आणि तिथून जे विद्यार्थी आले होते ते शहरातले होते. आम्ही त्यांना थोडं फिजिकल टेस्ट केली तर 3 राऊंडसुद्धा मारू शिकले नाही. पण इथं तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही त्यामध्ये हमकच सिलेक्शन झालं असतं. त्याचा फायदा काय होतो, ठीक आहे सर आम्ही आलो, ठीक आहे आम्हाला सिलेक्शन झालं तर बऱ्याचपैकी तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, बरोबर, पोलीस सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतात. जर वेगळं डॉक्युमेंट तुमचं असेल सर माझ्याकडे एक एक्स्ट्रा सर्टिफिकेट वेगळं आहे, हे आव्हानाचं सर्टिफिकेट हा राज्यस्तरीय कॅम्पनी केलेलं आहे. तिथं मला ह्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे साहजिकच समोरच्या इंटरव्ह्यू घ्यायचा जो काही दृष्टिकोन तो बदलला जातो. हे जर तुम्ही केलं आव्हानासारख्या कॅम्पमध्ये जर केलं तर ते आणि त्याला काही वेगळं लागत नाही. सिलेक्शन काय फक्त प्राचार्य पत्र, तुम्ही NSCचे विद्यार्थी असावे, बरोबर आहे, आणि थोडं फिजिकल फिटनेस असावं. फिजिकल फिटनेस म्हणजे काय, बरोबर मुलांना काही वेळेस काय तो 2 मिनिटं उभं राहिले चक्कर असं असतं पाहिजे. आणि थोडं वजन उंची असतं पाहिजे, तो एक भाग आहे. त्यानंतर प्रेरणा शिबिर असतं. आता उत्कर्ष, बरोबर आहे,
म्हणजे आपलं जसं युथ फेस्टिवल होतं तसं एक उत्कर्ष पण होतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक जेव्हा पत्र मोठी झाली तर तुम्ही कमीत कमी त्याला तुम्हाला खर्च लागत नाही. सगळं खर्च गव्हर्नमेंट करतो. NRD सारखं असेल, NIC सारखं असेल, म्हणजे राष्ट्रीय एकात्मता शिबिर NIC दिल्लीला होतं, NRD सारखं SRD सारखं परेड होतं. आपण 26 जानेवारीला आता येते बघा, 26 जानेवारीला एक NSFचे युनिट असतं पत्र संचलन करणार, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग होऊ शकतो. आता एक अंबाजोगाईचे विद्यार्थी NRDमध्ये सगळे एक विद्यार्थी आपण काय होऊ शकत नाही, बरोबर. आणि तुम्ही सगळे जसं महाराष्ट्राचं नाव आहे ग्रामीण माध्यम, तसे तुम्ही सगळे ग्रामीण भागाशी आपण नाट जोडलेले विद्यार्थी आहोत. त्यामुळं आपल्या गावकडचे प्रश्न सगळे माहिती, फक्त त्यांना आपल्याला एक्सपोज करायचं. त्यासाठी तुम्ही गावकऱ्यासाठी काय करता येईल, ह्या आता मी जाणवलं की गावकरी इथं 5, 4, 6 ठिकाणी विभागले गेले, ठीक आहे असू दे. पण ह्या गावकऱ्यांसाठी आपण कधी पाटोदा, राळेगण शिंदे यांची चित्रफित या लोकांना सगळ्यांना दाखवली की बाबा हे स्वयंपूर्ण खेडे कसे, हे जर आपल्याला करता आलं, भले होणार नाही, मला माहिती 100% आपल्याला मिळणार नाही, पण 1-2 जणांना जरी वाटलं की नाही बाबा असं केलं तर फार बरोबर आहे. तर तसं जर केलं, आता बघा आपण आपल्या इथे टमाटे पिकवतो, बाहेर राज्यात पाठवतो 3 टमाट्याची पिकं देतो. अशा खंडामध्ये मका उत्पादनामध्ये सगळ्यात नंबर 1 कोणतं शहर आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये, सिल्लोड तालुका. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तुमच्या लक्षात येईल. नंबर 2 मिरची उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त सिल्लोड तालुका. पण होतं काय, आपली मिरची आपलं बघातून बाहेर पाठवतो आणि तेच पॉप करून आपण खातो. जर आपलं इथं जर त्याला संवर्धन करता आलं, इथं त्याच्यावरती प्रक्रिया करून करता आलं, ते हे तुम्ही करू शकता. आता बघा NEP आलेली, NEPमध्ये तुम्हाला हे शिकवण्यात आलं नाही, नोकरीच्या भांडणीत पडू नका, हे बाकी प्राध्यापकांनी तुम्हाला सगळं सांगेल. आता स्वयंरोजगार, आपला आत्मा कसा उभारायचा, याच्यासाठी तुमचा रोजगार कसा वाढायचा, हे सर छोटे छोटे स्टार्टअप सुरू करा. घरापासून तुमची सुरुवात करा. अगरबत्ती उद्योग असेल, पत्रावळ्या बनवून असेल, छोटेसे उद्योग घरातच चालू करा. तुम्ही बऱ्याच वेळा रील बघतात ना, तर रीलमध्ये बऱ्याच वेळेस काय काही बघितलं असेल, एक मुलगी अहमदनगरची झाली, तिनं स्वतः दुग्ध व्यवसाय सुरू केलं. वेगळे त्याच्यावरती प्रॉडक्ट बनवतो. एक मुलगी तिने काय व्यवसाय केलेला आहे की जे शेव असेल त्याचे पानं असेल ते वाळवते, म्हणजे विविध ज्या वनस्पतींची पानं वाळवायची आणि त्याची भुकटी करून पॅकेट तिला वेळ नाही. म्हणजे असे छोटे छोटे जर तुम्ही कामं केले तर मला असं वाटतं की आपल्या शिबिराचा, आपल्या ह्या राष्ट्रीय सेवाचा जो काही उद्देश आहे, नॉट मी बट यू, तो मला असं सपोर्ट आहे. यासाठी तुमच्याकडे दृष्टी असावी, बरोबर आहे. आता तुम्हाला सर सगळेच करता, मग मी काय करतो, मित्रांनो लक्षात घ्या, दृष्टी पाहिजे. महात्मा गांधीकडे दृष्टी होती, त्यांनी काय केलं, मीठ उचललं मूळ होतं, दांडियात्रा होतं, बरोबर आहे. किती जण होते त्या दांडियात्रेत मी तुम्हाला 73 जण होते. मिठाचा सत्याग्रह वाचला असेल तर हेच बघा, ते एकट्या माणसानं सगळे केलं. तर यासाठी मला तुम्हाला या ठिकाणी पुढच्या कामासाठी शुभेच्छा देईल. मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. त्या समारोप प्रसंगी आलेले आपले प्रमुख अतिथी डॉक्टर चंद्रशेखर काळे सर, गावाचे उपसरपंच श्री जगन्नाथ पवार सर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य टकले सर, कार्यक्रम अधिकारी नरदेकर मॅडम, हेडले सर, कुलकर्णी सर, रांगणेकर सर आणि सर्व, आणि या शिबिराचे स्वयंसेवक, त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि आपण इथं 1 ते 7 या 7 दिवसाच्या शिबिरासाठी आपण इथं 7 दिवस आहात. आपण खूप वेगवेगळे अनुभव इथे घेतलेले आहेत आणि या शिबिरातून आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत. तर आपल्याला हे जे अनुभव आलेले आहेत हे आपल्याला आपल्या आयुष्यासाठी एक चांगला प्रेरणादायी असं एक आठवण आपल्याला राहणार आहे आपल्या आयुष्याला. आणि याचे हे असे शिबिर आणि हे जे आयोजित केले जातात निवासी शिबिर, यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारचं बंधुभाव निर्माण व्हावा, एक सामाजिक अशी समरसता निर्माण व्हावी. वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या गावातून आलेले आपण सगळे असतात आणि एका वर्गात आपण सगळे खांद्याला लावून या शिबिरात भाग घेतला. गावकऱ्यांच्या मदतीने काही तुम्ही शिकला आणि काही तुम्ही गावाला देण्याचा प्रयत्न केला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला एक शिदोरी म्हणून आयुष्यात आपल्याला पुढं याचा लाभ होणार.
कमी होण्यास मदत होते. तसेच आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. इथली जी ह्या संत सावतामाळी आपले जे महाविद्यालय त्यांच्या नावानं आपलं सावतामाळी आहे, त्यांनी श्रम संस्कृतीचा त्यांनी पुरस्कार केला आणि कर्मयोगावर आधारित त्यांचं तत्वज्ञान. तर या अनुसार आपण श्रम संस्कृतीला जे प्राधान्य दिलं जातं ते विशेषतः आपले सरपंच साहेबांनी म्हटलंय की या बरेच संख्या वस्तीचं गाव आहे, पण इथं श्रम संस्कृती इतकी विकसित झालेली आहे आणि इतके महत्त्व यांनी जाणलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की आम्ही 12 वाजेपासूनच्या इतके कामामध्ये व्यवस्था असतात. आता आपल्याला हे आपलं एवढं शिबिर असताना सगळेजण आपल्याला आपलं वेळ थोडी चुकीची आहे असायला असं मला वाटतं. कारण आपण जर सकाळी जरी लवकर जर शिबिरात सुरुवात केली असते तर आपल्या ग्रामस्थ किंवा गावकरी आपल्यात सहभागी झाले असते. कारण आजचे दिवस आहेत आणि या शिबिरापेक्षा त्यांना काम महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ही एक प्रेरणादायी आपल्यासाठी गोष्ट आहे की कायम कामामध्ये व्यस्त असणारे गाव आहे. आणि गणोरी झालं, हे झालं, बिल्डा आसपासचे हे जे गाव आहेत हे सगळे या फुलंब्री तालुक्यातले यांचं स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या याच्यावर यांचा भर आहे. तर मुख्य शेती व्यवसाय आहे. पशुपालन, दूधपालन, भाजीपाला यासारखे पिकं घेऊन आणि ते उदरनिर्वाहाबरोबरच गावाचा आणि आपला परिसराचा विकास करण्यासाठीचे प्रयत्न करतात. येताना बघितलं आपण डोंगराळलेलं गाव आहे पण सगळीकडे हिरवागार असं परिसर असा हिरवागार आहे आणि एकही कुठं तुम्हाला गुंठा 2 गुंठे कुठं असेल ठिकाणी दिसत नाही. त्यावरून पडीत आम्ही तर गावोगाव काही ठिकाणी किती 10-20 एकर जमीन आहे तर त्या असे पडीक असे पडलेले असतात. तर ह्या गावानं जसं श्रमाचं महत्त्व ओळखलेलं आहे तसं आपण श्रम संस्कृतीचा पुरस्कार केला पाहिजे आयुष्यामध्ये. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मला सुरुवातीला सरांनी एक आपलं खूप असं विस्तृत असं मार्गदर्शन केलं NSSच्या बद्दल आणि आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या आपण पूर्ण कराव्यात. आणि आपल्या ह्या ज्या याच्यामध्ये एक कलाकुसरीने आपण जे बुके बनवलेले आहेत, बुके आणि बुक ग्रामगीता नावाचं बुक आपण मुख्य पाहुण्यांना दिलं आणि त्याच्यातून एक संदेश आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपलं कटाक्षानं असं पाळतं की आपण शाल आणि असे इतर खर्चिक न देता आपण जे उपलब्ध साधन सामुग्रीतून जे केलेलं आहे त्याच्यातून आपण निसर्गातून उपलब्ध झालेले फुलं आणि जे छान बुके केलेले आहेत तर त्या बुकेला एक थोडीशी उणीव आणि त्रुटी मला जाणवली. तुमच्या लक्षात आली की माहीत नाही. त्या बुकेला आपण जर प्लॅस्टिकचं कव्हरच्या ऐवजी जर एखादं कापडी रंगीत असा धागा किंवा जर बांधला असता तर अजून ते त्याला जास्त झालं असतं. कारण त्याच्यात आपण थोडं पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. प्लॅस्टिक उंडळं याच्यानंतर थोडं ही जर टाळलं तर आपण पर्यावरणाला मदत करू शकतो. तसंच सरांनी उल्लेख केला की आपल्या शिबिराचा जो अर्थ आहे तो संत सावतामाळी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचं आपण प्रतिमापूजन केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून आपण ग्रामविकासाचं जे हे आहे एक ग्रामविकासाची कल्पना ग्रामविकासाचं स्वप्न आपण त्यांचे गाडगेबाबांचं जसं स्वच्छता आणि त्यांनी अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध आयुष्यभर हे केलं. स्वतः अशिक्षित होते पण त्यांनी जसे जे प्रकल्प आणि जे हे केले उभे केले आणि जे काम उभं केलेलं आहे तर ते अद्वितीय असं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीराबरोबरच डॉक्टर गाडगेबाबांना पण आपल्या पुरस्काराने आणि त्यांच्या वेळप्रसंगी त्यांचाही सल्ला ते घेत होते आणि त्याच्याप्रमाणे ते आचरण करत होते असे आपल्याला गाडगेबाबांचं महत्त्व आहे. गाडगेबाबांनी म्हटलेलं होतं की दगडात देव पाहू नका, तिथी दोंडा पाणी देव रोकडा सज्ज. देव हा रोकडा आणि दीन दुबळ्यामध्ये आहे, त्याचे देव पहा तुम्ही आणि त्याची सेवा करा आणि त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. या शिबिरातून हे आपल्याला एक बोध घेण्यासारखं आहे. मला अजून एक गोष्ट लक्षात आली, तसं गाडगेबाबांनी म्हटलंय की देव दगडात नाही, देव हा माणसात आहे.
तर संयोजकांच्या कल्पकतेचं मी थोडं कौतुक करेन किंवा याच्या मला कोणी विद्यार्थी आणि आपण संयोजक आहात का, ह्या ज्या प्रतिमेच्या समोर 2 दगड ठेवलेले आहेत, एक मला असं वाटलं की ते त्याचंच प्रतीक म्हणून ठेवलं की काय, त्या तुमच्या कल्पकतेबद्दल मी संयोजकाचे कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. की म्हणलं तर दगडाला शेंदूर लावला तर दगडात देव दिसतो, तसं आपण आपल्या याच्यातून आपल्या कर्तृत्वातून आपण पुढे आलं पाहिजे आणि आपण याच्यातून प्रगती करावी, वाचनाची संस्कृती वाढवा. आपला या महाविद्यालयामध्ये आपल्याला फार प्रगल्भाषी आणि अभ्यासू सगळे प्राध्यापक वर्ग लाभलेले आहेत आणि याचा आपण उपयोग घेतला पाहिजे. आपल्या महाविद्यालयाच्या वर्गाला आपली उपस्थिती वाढली पाहिजे, उपस्थित राहिले पाहिजे, लेक्चर्स केले पाहिजे आणि जेणेकरून माननीय आपले जे नाना आहे संस्थेचे अध्यक्ष, त्यांनी आपल्या ह्या संस्थेच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील विशेषतः मुलामुलींच्या शिक्षणाची त्यांना जी तळमळ आहे त्याच्यातूनच हा ग्रामीण भागात वेगवेगळ्या आपण संस्था संस्कार केंद्र शाळा केलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी स्वतः त्यांच्या ज्या आयुष्याची सुरुवात जी होती त्यांनी अतिशय कष्टानं त्यांचं शिक्षण म्हणजे चितेपिंपळ गावापासून पिंपरी राजा एक गाव आहे, 6 किलोमीटर गाव आहे, तर ते दररोज तिथं पायी जायचे आणि पायी त्यांचं जाणं जवळ येऊन त्यांनी शिक्षण केलं. तर आणि त्यांना त्या मुलींच्या विशेषतः मुलींची 5वी ते 5वीच्या नंतर मुलींची शाळा सुटत होती, मुलींच्या शाळेला शिक्षणात खंड पडत होता. तर याची जाणीव ठेवून त्यांनी ग्रामीण भागात विशेषतः शाळा आपल्या सुरू केलेल्या आहेत आणि त्याचंच परिणिती आहे अशी आहे की आता सरांनी उल्लेख केला की आपल्या शहरामध्ये मुलींची संख्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि मुलांचं कमी आहे. तर मुलांना जरा कामं जास्त असतात मुलींपेक्षा, त्याच्यामुळं असं असू शकेल असं मला वाटतं. पण सर आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या संस्थेचं जे गुणवत्तेचं प्रमाण आहे तर ते गुणवत्तेचे प्रमाण दर प्रत्येक केंद्रावर आमच्या जर समजा 10 मुली 10 जर प्रथम जर हे केले तर 7 ते 8 मुलींची संख्या तिथं गुणवत्तेमध्ये मुलांच्या तुलनेनं जास्त आणि मुलींची हे पण संख्या पण शिक्षणाच्या ह्याच्यात त्या तुलनेनं जास्त आहे. तर आपण सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आहे, चांगलं घेऊन जावं आणि जे हे आहेत आपल्या ज्या पुढच्या भविष्याचा आपण या शिबिराचा लाभ आपल्याला होईलच असं मी आपल्याला या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण इथं जे थांबला आणि आपल्या प्राध्यापक वर्गाच्या मदतीने आपण जे घेण्याचा प्रयत्न केला, गावाला देण्याचा प्रयत्न केला. आपण हे जे गाव मुद्दाम निवडलेलं आहे यापूर्वी वेळा त्या मोठ्या गावामध्ये शिबिर घेण्यात आलेले होते. यावर्षी मुर्शिदाबादवाडी एक चांगलं गाव आहे आणि या गावाचा आपल्याला भविष्यात पुढच्या शिबिरामध्ये या गावाला आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्याबरोबर त्यांचे जे चांगले गुण आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी बात